नमस्कार, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. आपण आज भेट घेतोय पद्मजा कठारे मॅडम यांची. नुकतंच जे 2024 ची प्रोसेस झाली डिस्ट्रिक्ट जज, त्यामध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि लवकरच ते डिस्ट्रिक्ट जज म्हणून डायसवर बसणार आहेत. कठारे मॅडमची ओळख थोडीशी करून देतो. त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या कुरुंदवाड इथल्या आहेत आणि तिथंच त्यांनी NS लॉ कॉलेजला आपलं LLB पूर्ण केलं 2006 मध्ये आणि प्रॅक्टिसही केलेली होती. काही दिवस ते पुण्यात राहून ट्राय करत होते आणि विशेष म्हणजे 2016 पासून गेल्या जवळजवळ 8 ते 9 वर्षांपासून ते वेगवेगळ्या परीक्षा देतात, कॉन्स्टंट अभ्यास करतात न कंटाळता. JMFCची परीक्षा दिली, फॅमिलीची एक्झाम दिली, अनेक परीक्षांमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत पण जाऊन आल्या. पण यश त्यांना या डीजेच्या एक्झाम मध्ये लाभलेलं आहे अल्टिमेटली. नमस्ते मॅडम, वेलकम. परत एकदा अभिनंदन तुमचं. थँक्यू. आणि आता बेसिकली मला हे सांगा की तुम्ही हे जज व्हायचं म्हणजे बेसिकली LLB का केली तुम्ही? LLBचा तसा प्लॅन ऍक्च्युली मेडिकलचा होता माझा. हं. ऍक्च्युली मेडिकल करायचं होतं, पण 12वीला मार्क्स नाही मिळाले, टू बी ऑनेस्ट. मग आता काय करायचंय, ट्रॅडिशनल प्रोफेशन तरी आम्हाला पाहिजे होतं. एकतर वकील, एकतर इंजिनियर, नाही तर डॉक्टर. डॉक्टरचा ऑप्शन तर गेलाच होता. म्हणून म्हटलं की आता लॉ करायचंय आपल्याला. मग मी डायरेक्ट प्री लॉला नाही घेतलं ऍडमिशन. मी पहिले ग्रॅज्युएशन केलं इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि मग त्याच्यानंतर NS लॉ कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं 2002 मध्ये आणि 2006ला कम्प्लीट झालं. आणि जेव्हा LLB करत होते तेव्हा ठरवलं होतं की आपण ज्युडिशरीच्या एक्झाम्स द्यायच्या. पण तसं प्रॉपर आपल्या साईडला तुम्हाला पण माहितीये तसं प्रॉपर म्हणजे काही गायडन्स नव्हता मिळत किंवा सोर्सेस पण अवेलेबल नव्हते, क्लासेस नव्हते किंवा तसं कोणीच गाईड करणारं नव्हतं. मग ते तशाच मला वाटतं 2007ला एक पोस्ट आली होती, 320 पोस्ट होत्या तेव्हा. मेन्स होती फक्त, प्री वगैरे काहीच नव्हती तेव्हा. एक पोस्ट तेव्हा मी अपियर झाली अशीच सहजच म्हणून कॅज्युअली 2007ला. पण तेव्हा 7 पासूनच आहे तुम्ही ऍक्च्युली तसं टेक्निकली बघितलं तर 7 पासून आहे, पण जर अगदी डेडिकेशन आणि जर डिवोशन बघितलं तर 2016 पासून. दॅट वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट. पण ते काय मेन्स मध्ये नाही झालं. 16ला JMFCचा अटेम्प्ट दिला? येस, 2016ला. 16ला असं काय घडलं जे तुम्ही सिरियस होऊन एक्झाम द्यायला लागला? मी लग्न झालं माझं 2010 मध्ये. त्याच्यानंतर आम्ही बँगलोरला गेलो. तिथं 1 वर्ष मी एका MNC मध्ये काम केलं. मला म्हणजे ते MNC म्हणजे ऍक्च्युली ते LPO होतं. त्याच्यामध्ये मी 1 वर्ष काम केलं, पण मला काही ते फारसं आवडलं नाही काम. मला असं वाटायला लागलं की आपण इतकं LLB झालो, आपली एवढी छान 5 वर्षाची सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस झाली, तरी पण आपण हे जे काम करतोय ते आपल्या काय ह्याचं नाहीये, म्हणजे जे आपलं कॅलिबर आहे त्या कॅलिबरचं हे काम नाहीये. त्याच्यापेक्षा आपण एकतर जावं परत महाराष्ट्रात, प्रॅक्टिस चालू करावी, नसेल तर मग ज्युडिशरीची एक्झाम द्यावी. ज्युडिशरी तर अल्टिमेट एम होतच आधीपासून. ते परत जागृत झालं ह्या गोष्टींमुळे की कॉर्पोरेटचे आपण पर्सन नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, सो आय एम गोइंग बॅक टू महाराष्ट्र अँड आय एम गोइंग टू अपियर द एक्झाम. आणि बेंगलोरला मिस्टरांची नोकरी त्या IT मध्ये आहेत ना. बरं, ठीक आहे. मग 2016ला तुम्ही पहिल्यांदा JMFCची एक्झाम दिली. एक्झॅक्टली. त्यामध्ये काय झालं? त्यामध्ये झाले मी छान मार्क्स आले. मला तेव्हा सिव्हिलला 68 मार्क्स होते आणि क्रिमिनल मध्ये मला तेव्हा 56 होते. चांगले मार्क्स आले, पण इंटरव्ह्यू मध्ये मला 17 मार्क्स मिळाले. फक्त 3 मार्कांनी मी मागे राहिले. खूप वाईट वाटलं तेव्हा, पण ठीक आहे. पण तो रिझल्ट आला आणि थोड्याच दिवसात आपल्या फॅमिलीच्या ऍड आल्या. चला म्हटलं हा काय आहे, आपण त्या कॅटेगरीत तरी बसतोय. सगळे त्याचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया बघितल्यावर लक्षात आला की हा, आय एम फिट इन दिस क्रायटेरिया, चलो लेट्स फिल द फॉर्म अँड अटेम्प्ट करूया. 2016 पासूनच आपला ही परिचय आहे आणि तुम्ही एमिकसशी असोसिएटेड आहात. फॅमिलीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला नवीन काय असं वेगळं काय जाणवलं? ही जी 2016ची एक्झाम होती, लगेच 17ला फॅमिलीची झाली. 2016ला ती झाली, तसं प्रोसेसमध्ये फारसा काही फरक नाही वाटला. म्हणजे प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू सेम होता. आणि आम्ही तुम्हाला खूप रिक्वेस्ट केली तेव्हा, आम्हाला वाटते सगळे आम्ही कॅन्डिडेट्सनी मिळून की आम्हाला प्रॉपर गायडन्स हवा आणि तुम्ही क्लासेस चालू करा फॅमिलीसाठी. आणि तेव्हा मला वाटतं तुम्ही FC रोडला आपले क्लासेस होते. FC रोडला आपले क्लासेस चालू झाले. आपण साधारणतः म्हणजे आपला तो ग्रुपच झाला होता. एक 15 ते 20 जण असू आपण अराउंड. त्या दरम्यान होते काहीतरी कॅन्डिडेट्स. मग त्याचा अभ्यास पण चांगला झाला. बेस होताच ऑलरेडी आपला JMFCचा. ऍडिशनल सब्जेक्ट तुम्ही खूप चांगले तयार करून घेतले होते तेव्हा. त्यामुळे ती प्रोसेस काय फारशी वेगळी वाटली नाही. त्या एक्झाम मध्ये पण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन तिथं नाही मी क्वालिफाय झाले इंटरव्ह्यूला. मग त्यावेळी काय फॅमिलीच्या इंटरव्ह्यूला काय चुकलं असं वाटतं तुम्हाला? असं काही सांगू शकत नाही, पण तेव्हा असं वाटले, एकतर माझे तेव्हा IT रिटर्न्स नव्हते, मी IT रिटर्न्स नाही भरायची. तो एक मोठा मला म्हणजे माझा हे वाटतो की मी IT रिटर्न्स नव्हते भरत तेव्हा. तो एक विषय होता. अजून अभ्यास पण करायला पाहिजे प्रोसिजरचा, हेही वाटलं की प्रोसिजरचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. हा, अकॅडमिक आय एम गुड इन दॅट, बट प्रोसिजर थोडीशी अजून व्यवस्थित बघावी लागेल, असा एक विचार येऊन गेला होता मनात. बरं. 17 नंतरची कोणती एक्झाम दिली?
2017 नंतर मी घरीच होते, म्हणजे मी काय असं वेगळं केलं नाही. डीजेच्या येत होत्या पोस्ट, पण कधी त्याचं म्हणजे असं आपल्याला जमेल नाही जमेल, स्वतःला मी अंडर एस्टिमेट केलं होतं. डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट घेऊन आपल्याला जमेल का, म्हणून मी ते फॉर्म्सच नाही भरले कधी. पण त्याच्यानंतर मला वाटतं 2022ला एक पोस्ट आली होती डीजेची. हो, 2022ला तो मी पहिल्यांदा फॉर्म भरला म्हणजे डीजेचा. त्याच्यामध्ये मी गेले प्रीला, पण प्री माझी नाही क्लिअर झाली. त्याच्यानंतर लगेच सलगच कंटिन्युअस 3 ऍड आल्या. 2022 नंतर 23ची एक ऍड आली. 23च्या ऍड मध्ये मी प्री क्लिअर झाले, पण मेन्सला नाही क्वालिफाय झाले. आणि त्याच्यानंतर ही आली 2024ची. त्याच्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळे स्टेजेस क्लिअर झाले. दरम्यानच्या काळात मी पुण्यात न्यू लॉ कॉलेजला लेक्चरशिप स्टार्ट केली 2022 मध्ये. तिथं 3 वर्ष काम केलं. आपल्याकडे होते मी. बरं, म्हणजे भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत तुम्ही तर. फॅमिलीची तेवढी एकच दिली का? नाही, अजून एक दिली ना, अजून एक दिली. 2023ची प्रोसेस होती ती. 2023च्या प्रोसेसमध्येही मी म्हणजे मेन्सला खूप छान मार्क्स आले. आय गॉट 70 मार्क्स. तरी पण माझं तेव्हा पण इंटरव्ह्यू मध्येच राहून गेलं. पण तेव्हा मला नाही समजलं की आपलं नक्की कुठं चुकतंय, काय होतंय. पण तरीही स्वतःला अजून इम्प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आणि माझा रिझल्ट आला 2023च्या फॅमिली कोर्टचा जो फायनल रिझल्ट आला, आणि लगेचच इमिडिएटली थोड्याच दिवसात मला वाटतं आपल्या डीजेची 2024ची ऍड आली. लगेच मी त्या गोष्टी बाजूला सारल्या, हा फॉर्म भरला आणि सिरियसली अभ्यासाचा चालू केला. बरं, ठीक आहे. आता आपण थोडंसं बोलू की वेगवेगळ्या टप्प्यांवर काय काय प्रिपरेशन्स असतात. तर प्रिलिम्स जे आहे, आता प्रिलिम्स तर फॅमिलीला पण असते, डीजेला पण असते, जेएमएफसीला पण, एमसीक्यू फॉर्म मध्ये असते ती. त्याची तयारी कशी करावी, कशी केली तुम्ही? प्रिलिम्सला एकतर सगळ्यात पहिले मी सब्जेक्ट लिस्ट काढायची. ती लिस्ट नेहमी माझ्या समोर असायची डीजेसाठी. डीजे असू दे, फॅमिली असू दे, जेएमएफसी असू दे, प्रत्येक वेळेला जी सब्जेक्ट असायची त्याची एक लिस्ट माझ्या समोर असायची. आणि त्या लिस्टनुसार मी एक सिव्हिलची लिस्ट असायची आणि क्रिमिनलची लिस्ट असायची. त्या लिस्टनुसार मी पहिल्यांदा सगळे बेअर ऍक्ट्स जमा केले नवीन, म्हणजे अपडेटेड काही अमेंडमेंट्स असतील किंवा काय असतील त्यानुसार सगळे मी बेअर ऍक्ट्स जमा केले. आणि मी फक्त आणि फक्त बेअर ऍक्ट्सवर अभ्यास केला प्रिलिम्स. मग माझे 3 रीडिंग झाले असतील, 4 रीडिंग झाले असतील, पण सगळे व्यवस्थित वाचून काढले. कोणताही सब्जेक्ट मी ऑप्शनला नाही ठेवला. म्हणजे जितके शक्य आहे सगळं वाचून काढलं. मग डीजेसाठी सिलेबस तर प्रिस्क्राईब नाहीये, तुम्ही कसं हे केलं? प्रिव्हियस पेपर्स जे होते, मला तुमचे पुस्तकं पण मी घेतली होती. प्रिव्हियस पेपर्स सगळे अनालाइज केले. प्रिव्हियस पेपर्सनुसार आपल्याला एक लक्षात आलं की साधारणतः मला वाटतं 54 ते 55 सब्जेक्टची लिस्ट निघाली होती तेव्हा. त्यावरून त्या जुन्या क्वेश्चन पेपरना अनालाइज करून ती लिस्ट आम्ही तयार केली होती आणि त्या लिस्टनुसार अभ्यास केला. बरं, म्हणजे प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी तुम्ही बेअर जास्त भर दिला. आणि पेपर सॉल्व्हिंग वगैरे? पेपर सॉल्व्हिंग केले ना. पेपर सॉल्व्हिंग जे होते जुने क्वेश्चन पेपर्स ते सॉल्व्ह केले. तुमच्याकडून काही एमसीक्यूज मिळाले होते या क्लासमधून, तेही आम्ही सॉल्व्ह केले. त्याचाही बराच उपयोग झाला. हा क्लास लावला, तुमच्याकडे क्लास लावला होता आम्ही तेव्हा. मग तुम्ही बऱ्याच सब्जेक्टचे आम्हाला एमसीक्यूज पण प्रोव्हाइड केले होते, ते सॉल्व्ह केले. त्याचाही बराच उपयोग झाला. टेस्ट घेतल्या होत्या मध्ये तुम्ही, ते टेस्ट सगळे अटेम्प्ट केले. जितके टेस्ट घेतले तुम्ही क्लासमध्ये ते अटेम्प्ट केले. त्याचाही आम्हाला बराच फायदा झाला. आम्ही कुठं चुकतोय, अजून काय राहिलंय आपलं वाचायचं, कुठल्या गोष्टी आपल्याला कुठला सब्जेक्ट आठवत नाहीये व्यवस्थित, हे सगळंच लक्षात आलं त्यावरून आम्हाला. बर, मेन्स आणि प्रिलिम्स याच्यामध्ये खूपच कमी वेळ असतो डीजेच्या एक्झामसाठी. तर मेन्ससाठी काय तयारी केली तुम्ही? मेन्स तसं आम्ही गाफीलच होतो. म्हणजे प्रिलिम्स झाली तसा आपल्याला रिझल्ट उशिरा आला. 8 डिसेंबरला साधारणतः आमची प्रिलियम झाली होती मला वाटतं, आणि आमची मेन्स झाली जूनमध्ये, कारण आमचा रिझल्टच वेळाने आला. पण तेवढे दिवस आम्ही तसे गाफील होतो. तुम्ही आम्हाला खूपदा सांगायचा की असे नकार हो, तुम्ही अभ्यास चालू करा, तुम्हाला वेळ नाही, नंतर एकदा रिझल्ट डिक्लेअर झाले की तुम्हाला 15 दिवस मिळणार आहेत फक्त. आणि तसंच झालं. रिझल्ट डिक्लेअर झाला आणि मला वाटतं साधारणतः 20-21 दिवस काहीतरी मिळाले होते आम्हाला अभ्यासाला. पण आधीचं रिडिंग जे होतं ते चांगलं होतं. फक्त रिव्हिजनची गरज होती. क्लास परत जॉईन केला तुमचा, दिवसभराचं एक शेड्यूल बनवलं होतं मी. कमीत कमी 8 तास अभ्यास करायचीच मी. सकाळी 6ला एकदा बसलं ना, 10 वाजेपर्यंत जे आपल्याला खूप अवघड सब्जेक्ट वाटतात ते वाचायला घ्यायचे सकाळी. त्याच्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये थोडेसे हलके सब्जेक्ट वाचायचे, आणि संध्याकाळी मग जजमेंट रायटिंग. तुम्ही ज्या पद्धतीनं घेतलं, फॉर्मॅट रायटिंग असू दे किंवा आपल्याला काही इंटरप्रिटेशन म्हणजे जमतं का, किंवा अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स, त्याच्यावर थोडासा भर दिला. एव्हिडन्सची पुस्तकं वाचायची, बटुकलाल वगैरे, असं थोडासा प्रयत्न करून संध्याकाळचा सगळा जो टाइम होता तो जजमेंटला. आणि एसे काय प्रॉपर आम्हाला आपल्याला डीजेच्या एक्झाम मध्ये येत नाहीत, पण तसे बेस्ट क्वेश्चन्स थोडेसे असतात जे रिसेंट जजमेंट्स आलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे वगैरे, तर ते वाचत राहायचे तेव्हा, किंवा पॉइंट्स प्रिपेअर करून ठेवायचे तेव्हा.
मेन्सचं जे आन्सर रायटिंग तुम्ही केलं म्हणजे पेपरमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहिलेलं आहे हम्म. तो काय फॉर्मॅट होता साधारण? फॉर्मॅट असा काय फार वेगळा नव्हता नेहमीचा. एकतर इंट्रोडक्शन लिहायचं, इंट्रोडक्शन म्हणजे तो रेलेव्हंट सेक्शन, हम्म. आणि रेलेव्हंट सेक्शनचं थोडंसं काय असेल ते एलॅबरेट करून खाली लिहायचे, दॅट्स इट. आणि फक्त एक मी केलं, म्हणजे मला असं वाटतं की मला मार्क्स नेहमी चांगले मिळायचे म्हणजे मी सब्जेक्ट्स रिलेट करायची नेहमी. एव्हिडन्स असेल, सीआरपीसी, आयपीसी, कधी पण मी एकत्र नेहमी मी एकत्र वाचायची ते. म्हणजे आता जर आपल्याला विचारलं डॉरी डेथ फॉर एक्झाम्पल सांगते, डॉरी डेथ जर विचारलं तर त्याचं प्रिझम्पशन जे दिलेलं आहे ते एव्हिडन्समध्ये ते जर लिहिलंय ना आपण, तर खाली प्रिझम्पशन ही लिहायला पाहिजे असं माझं मत. म्हणजे रिलेट करून वाचता, कनेक्टेड प्रोव्हिजन कनेक्टेड प्रोव्हिजन, रिलेटेड प्रोव्हिजन लिहिले की आपला स्कोर वाढतो हे कुठंतरी माहिती होतं. बरोबर. आणि थोडंसं मी लाईव्ह लॉ वगैरे जास्त फॉलो करते, त्यामुळे रिसेंट जजमेंट्सवर माझा भर आधीपासूनच होता, त्याचाही मला बराच फायदा झाला ह्याच्यामध्ये. इव्हन फॅमिली कोर्टच्या एक्झाम मध्ये पण स्कोर करायचं कारणच ते होतं, कारण सुप्रियो वर्सेस युनियन ऑफ इंडिया वगैरेची केस विचारली, त्याच्यावर मी खूप चांगला स्टडी बनवला होता, पॉइंट्स वगैरे प्रिपेअर केले होते, त्याचाही बराच फायदा झाला मला. ओके. पेपरमध्ये तुम्ही केस लॉज लिहिलेले होते का? केस लॉज मी नाही लिहिलेले. जे एसे टाईप क्वेश्चन्स आले होते त्यामध्ये मी जरूर कोट केले, पण जजमेंट्स मध्ये आणि जे ट्रॅडिशनल आन्सर्स मध्ये मी नाही केले. ठीक आहे. आता जजमेंट रायटिंग हे जवळजवळ 30 मार्क आणि 30 मार्क 60 मार्क. त्याची कशी तयारी केली? जजमेंट रायटिंग साठी मी फक्त तुम्ही दिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले. जे क्लास आपला जजमेंट रायटिंगचा झाला होता ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले, तोच फॉर्मॅट मी फॉलो केला. आणि फक्त थोडंसं अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स साठी मी आपल्या जे CIS वगैरे आहेत त्याच्यावर जाऊन मी थोडे जजमेंट काढून वाचले. ट्रायल कोर्टाचे, सेशन कोर्टाचे वाचले. आय थिंक पॉक्सोचं जजमेंट होतं ना तुम्हाला? हो, पॉक्सो होतं. वेगळंच काहीतरी. बरं. जजमेंट तुम्ही रायटिंगच्या प्रॅक्टिसमध्ये जजमेंट लिहून काढले होते? हो, बरेच. मी रोज एक जजमेंट लिहायची सर. फॉर्मॅट तरी मी लिहायचीच राहायची, आणि जर शक्य असेल तर अप्रिसिएशन पण मी प्रयत्न करायची, पण मी रोज एक जजमेंट लिहिले सर. टू बी ऑनेस्ट, एक दिवस सिव्हिल, एक दिवस क्रिमिनल, एक दिवस सिव्हिल, एक दिवस म्हणजे कमीत कमी 20 जजमेंट तरी झाले असतील. 20 सिव्हिल, 20 क्रिमिनल. हो, फॉर्मॅट. आणि म्हणून तो तुम्ही नवीन फॉर्मॅट जो घेतला ना आपला क्रिमिनलचा, तो ऍज इट इज मला तिथं लिहिता आला. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले होते बरं का आम्हाला, की तुम्ही जे आहे फॉर्मॅट लिहायची गरज नाहीये, यू स्टार्ट विथ द अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स ऑर रिझनिंग पासून स्टार्ट करा. पण तो माझा इतका व्यवस्थित बाय हार्ट झाला होता की मला ते म्हणजे आय कुडंट रेजिस्ट मायसेल्फ टू राईट इट. मी लिहिलं ते. बऱ्याच लोकांनी तसं ते बघितलंच नाही कोणी, जे होतं ते आपलं सगळं मी बघूनही लिहिलं ते. कारण मला असं वाटलं की हे लिहिलं तर चांगले मार्क्स मिळून जातील आपल्याला. पण वेळ वाचला असता ना त्याच्यामध्ये? आय थिंक डेफिनेटली वाचला असता. पण क्रिमिनलचा पेपर कम्पेअरिंग टू सिव्हिल सर, क्रिमिनलचा पेपर लवकर लिहून झाला होता आमचा, म्हणजे बऱ्याच जणांचा. 2 वेगवेगळ्या दिवशीच होते ना पेपर? हो, 2 एक बरं आहे, नाही तर JMFC सारखं एकाच दिवशी 2 पेपर असतात. बरं, आपण इंटरव्ह्यू कडे येऊया. इंटरव्ह्यूची तयारी, आता बरेच इंटरव्ह्यू तर तुम्ही स्वतःच देऊन आलेले होतात, तरी पण इंटरव्ह्यूची तयारी कशी करायला पाहिजे बेसिकली, किंवा तुमचं काय चुकलं किंवा काय चांगलं वाटलं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सांगा. इंटरव्ह्यूच्या ह्याला मी सगळ्यात महत्वाचं सांगेन, एक तर तुमचा कॉन्फिडन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे समोर कोणतं पॅनल बसलंय, कोण लोक आहेत, आपण काहीच सांगू शकत नाही, आणि कसे समोरून क्वेश्चन येतील ह्याची आपल्याला काहीही आयडिया नसते. त्यामुळे प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही म्हणा किंवा आपल्याला म्हणजे नेहमी सांगायचं की तुमचा इंटरव्ह्यू तुम्हीच लीड करायचा, हे आपल्याला जमलं पाहिजे. तसं मग आले मला क्वेश्चन, आणि माझं म्हणजे काय म्हणतात फॉर्च्युनेटली ज्यामध्ये मी ट्रेंड होते, लाईक फॉर एक्झाम्पल फॅमिली लॉ असू दे, त्याच्यावर मला बरेच क्वेश्चन्स आले आणि त्याचा मला खूप फायदा झाला तिथं. फॅमिली लॉवर जास्त आले. तुम्ही फॅमिलीची कामं दाखवली होती का? दाखवली होती, त्यामुळे त्यावर जास्त ती दाखवली होती मी. कशी सुरुवात कशी झाली तुमच्या इंटरव्ह्यू? सुरुवात म्हणजे एकतर आम्ही त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी आमचे 5:30 नंतर इंटरव्ह्यू होते, आम्हाला 5चा टाइम दिलं होतं रिपोर्टिंगसाठी. मग हायकोर्टच्या जी रजिस्ट्रार अनेक्स बिल्डिंग आहे तिथं 4th फ्लोअरला रजिस्ट्रार ऑफिस आहे, तिथं आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना. मग तिथं आम्ही गेलो, एका कोर्ट हॉलमध्ये सगळ्या आम्हाला कॅन्डिडेट्सना बसवलं, सगळ्यांना आम्हाला काय असेल चहा नाश्ता वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केला. सगळ्यांच्याकडून कॉल लेटर्स जे आम्हाला मेलनी पाठवले होते हायकोर्टनी, ते सगळ्यांचे कलेक्ट केले त्यांनी. त्यानंतर 1 बाय 1 त्यांनी त्याच बिल्डिंगमध्ये सेम फ्लोअरला 4th फ्लोअरला एक राऊंड टेबल आहे कॉर्नरला, जिथे इंटरव्ह्यू मोस्टली कंडक्ट होतात, जे डीजे असू देत किंवा फॅमिली असू देत. तिथं 1 बाय 1 सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले. मग इंटरव्ह्यूला आत गेल्यावर आम्हाला 3घांचं पॅनल होतं. तेव्हा 3घांचं पॅनल होतं. जेव्हा आत एंट्री केली, सोनक साहेब होते, त्याच्यानंतर बोरकर साहेब आणि जामदार साहेब, असं 3घांचं पॅनल होतं. सुरुवात जी झाली ती सोनक साहेबांपासून झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, म्हणजे टेल अस अबाउट युअर सेल्फ वगैरे, पर्सनल माहिती विचारली, प्रॅक्टिस कशामध्ये झाली तुमची, कुठून आलात तुम्ही, असे हे बेसिक क्वेश्चन्स आले. मग तिकडून बोरकर साहेबांनी लॉवर सिव्हिलवर बेस्ड क्वेश्चन्स विचारले. तिकडून मग म्हणजे
म्हणजे सिव्हिल प्रॅक्टिस दाखवलेली असल्यामुळे मला पार्टिशनवर किंवा पार्टनरशिप रजिस्टर्ड फर्म असेल तर काय होईल, अनरजिस्टर्ड फर्म असेल तर काय होईल, असे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि मग तिकडून शिफ्ट झालं ते जामदार साहेबांकडे. त्यांनी मग मला बरेच फॅमिलीवर विचारले क्वेश्चन्स. अच्छा. नंतर मग त्यांचे क्वेश्चन्स मग कस्टडीवर आले फॅमिलीमध्ये. कस्टडीवर पण बरेच क्वेश्चन्स आले. असं होऊन शेवटी सोनक साहेबांनी मग मला हे अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स की तुमच्या हॉबीज वगैरे काही आहेत का, असे बेसिक क्वेश्चन्स विचारल्यानी म्हणजे बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी मग मला हे केले. किती मिनिटं चालला होता इंटरव्ह्यू? साधारणतः 12 ते 13 मिनिटं चालला होता. जनरल नॉलेज यावर काही विचारलं का? जनरल नॉलेजवर काही नव्हतं. करंट लिगल, केस लॉ? नाही, मला काही नाही विचारलं. तुमच्या कामांवरच विचारलं? कस्टडीवरच विचारलं मला फक्त. मग थोडंसं पॅरेंट एलिएनेशन सिंड्रोम वगैरे ह्यावर क्वेश्चन्स होते. तिथं मी प्रिपेअर्ड होते, त्यामुळं ते सांगता आलं मला. तुम्ही तयारी कशी केली इंटरव्ह्यूची? इंटरव्ह्यूचे एक तर बेसिक सगळे सब्जेक्ट पहिल्यांदा वाचून काढले, बेअर ऍक्ट्स परत ते थोडेसे वाचून काढले. लाईव्ह लॉ तर फॉलो करतच होते मी नेहमी. लाईव्ह लॉवर तर आधीपासूनच भर होता. बार अँड बेंच वाचायची. हे जे होते मग त्यातले आपल्याला इम्पॉर्टंट सगळेच काय आपल्याला उपयोगाचे नसतात, पण जे उपयोगाचे असतात त्यातले काही पॉइंट्स काढून त्याचे जर इलॅबोरेटेड जजमेंट्स वगैरे सगळे वाचून घेतले बऱ्यापैकी. क्लास होताच आपला, क्लासमध्ये तुम्ही गाईड करायचा मध्ये आधी, ते सगळं फॉलो केलं. काही क्वेश्चन बँक पण मॅडमनी पोस्ट केली होती, ते क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन्स घेऊन ते फॉलो केले. त्याचे आन्सर्स तयार केले, प्रॉपर लिहून काढले त्याचे आन्सर्स, स्वतःबद्दलची माहिती लिहून काढली, प्रोफाईल तयार केला. त्या प्रोफाईलनुसार आपल्याला अजून काही त्यातले सब क्वेश्चन्स निघू शकतात का नवीन नवीन ते प्रिपेअर केले. म्हणजे असे मी पार्टच केले होते. प्रोफाईल लिहिला होता एकीकडं तुम्ही जे क्वेश्चन बँक्स पाठवायचे त्या क्वेश्चन बँकचे आन्सर्स रेडी करून ते लिहिले होते. माझ्या प्रॅक्टिसवर बेस्ड लिहिलं होतं. म्हणजे इव्हन प्रॅक्टिसमध्ये मी ज्या प्रकारचे केसेस बघितले त्याची सुरुवात कशी होते, त्याचे स्टेजेस काय असतात आणि ते शेवट एक्झिक्युशन प्रोसिडिंग पर्यंत ते कसे संपतात आणि अपिलात जाऊन काय होतं इथपर्यंत सगळं लिहून काढलं होतं. भरपूर काय केलेलं आहे तुम्ही. बरं, आता आयडियली एखादं, आता तुम्हाला एवढा अनुभव आहे, तुमच्या चुकांमधून पण तुम्ही बरंच काही शिकलेला असाल नो डाऊट, तर आयडियली एखाद्या कॅन्डिडेटला जर डीजेची तयारी करायची आहे तर त्याने किती वेळ द्यावा, त्याने काय करावं आणि किती वेळ अभ्यास करावा याबद्दल काय सांगणार तुम्ही? सगळ्यात महत्वाचं डेडिकेशन, डिवोशन, कन्सिस्टन्सी अँड पेशन्स. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. डेडिकेशन पाहिजे. पण डेडिकेशन एका दिवसापुरतं देताय तुम्ही, नॉट इनफ. त्या डेडिकेशनला कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे ते डेडिकेशन तुमचं परीक्षेच्या दिवसापर्यंत टिकलं पाहिजे. मी 8-8 तास अभ्यास करायचे आणि तितका अभ्यास करायलाच पाहिजे कन्सिडरिंग द नंबर ऑफ सब्जेक्ट्स किंवा ज्या पद्धतीचे आता एक्झाम्स होत आहेत, ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स येत आहेत फ्रीमध्ये, तसं जर कन्सिडर केलं तर डेफिनेटली 8-1 तास अभ्यास तरी तुम्ही करायलाच पाहिजे. आणि एखादा दिवस आपल्याला होतच नाही अभ्यास, खूप कंटाळा येतो, सोडून द्यायचा त्या दिवशी, अजिबात हात नाही लावायचा. पण दुसऱ्या दिवशी परत तुम्ही त्याच एनर्जीने अभ्यास चालू करायला पाहिजे. आणि किती वेळ काढून ठेवला पाहिजे? आता डीजे व्हायचं आहे असं एखाद्याने आज ठरवलं तर पुढे त्याचं 2 वर्षाचं काय साधारण प्लॅन्स असले पाहिजे? 2 वर्ष जर तुम्ही आधी तयारी करत असाल, रोज जरी तुम्ही 4-1 तास अभ्यास केला तरी पण इनफ आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या बाकीचे जे आहेत काही, म्हणजे काही जण प्रॅक्टिसमध्ये असतात किंवा अजून काही चालू असतं, हे तुम्ही हँडल टॅकल करत किंवा ह्या तुमच्या रोजच्या गोष्टी करत पण तुम्ही अभ्यास करू शकताय. 4-1 तास, सकाळी 2 तास करताय, संध्याकाळी 2 तास करताय, ते इनफ आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही तुमचे मिस्टर, तुमचं बाळ, तुमची फॅमिली हे सगळं मॅनेज करून कसा अभ्यास केला? हा खरं तर सगळ्यात मोठा पार्ट आहे ह्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये. जे सगळ्याच, मला तरी वाटते मीच नाही पण सगळ्या लेडीज करतात की फॅमिली कशी मॅनेज करायची. आणि जोपर्यंत तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी डेफिनेटली करू शकत नाही. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टरांचा, हजबंडचा सपोर्ट खूप चांगला होता. मी डीजेचा फॉर्म भरणार नव्हते सर, पण ही इन्सिस्टेड मी टू फिल द फॉर्म. आणि मुलगी तर कायम कोऑपरेटिव्ह, काय मुली असल्या की बाहेर जात पण नाही जास्त, आजूबाजूला खेळत असतात, अभ्यास करताना पण शेजारीच बसलेल्या असतात, तिथंच खातील तिथंच झोपतील. पण म्हणजे खूप फॅमिलीचा सपोर्ट जास्त, म्हणजे 50% त्यांचा वाटा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. प्रश्नच नाही. हो, अगदीच. म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट येस आणि कॉन्स्टंट अभ्यास हे महत्वाचं आहे. कष्ट आहेतच, म्हणजे त्याला पर्याय नाही. बरं, आपण थोडंसं प्रॅक्टिस बद्दल बोलू. तर प्रॅक्टिस कशी काय मॅनेज केली तुम्ही, किंवा कितपत तुम्ही प्रॅक्टिस ठेवलेली होती या 1-2 वर्षात? आधी तर तुम्ही प्रॅक्टिस मध्ये होतात. हो, अगदीच होते. मध्ये माझा थोडा गॅप पडला होता. मी जेव्हा बँगलोरला गेले तेव्हा 5-6 वर्ष माझा गॅप पडला. मग त्याच्यानंतर मी पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर मी लेक्चररशिप चालू केली आणि सायमल्टेनियसली मी इथंच एका म्हणजे सिनियरचं ऑफिस जॉईन केलं आणि मी सिव्हिल आणि फॅमिलीमध्ये परत प्रॅक्टिस फुल टाइम चालू केली. फक्त मी एक्झाम्स जवळ आल्यावर मात्र मग मी 20 दिवसाची पूर्ण सुट्टी घेतली होती.
म्हणजे मी तेव्हा ऑफिसला पण गेले नाही आणि मी तेव्हा ह्याच्यामध्ये पण गेले नाही कॉलेजमध्ये. तेव्हा फॉर्च्युनेटली काय झालं, कॉलेजचं पण आमचं सेमिस्टर एंड झाला होता आणि आमचा 2 महिन्याचा सेमिस्टर ब्रेक होता. सो फॉर्च्युनेटली मला तो 2 महिन्याचा टाइम फ्री होता आणि ऑफिसला सुट्टी घेतली आणि फुल टाइम अभ्यास केला. 20 दिवसात रिव्हिजन होईल या लेवलला तुमचा ऑलरेडी अभ्यास होता, म्हणून तो 20 दिवसात झाला. झाला एक्झॅक्टली. कारण जर नव्यानं तुम्ही 20 दिवसात मी अभ्यास करू शकेन असं जर कोणी म्हणत असेल तर ते म्हणजे खोटं आहे. सीआरपीसी शकत पण नाही. वाचून होणार होत नाही 20 नाही. दिवसात काय. अजिबात नाही. तर रायटिंगची प्रॅक्टिस, तुम्ही जजमेंट तर 20 लिहिले सांगितलं, रायटिंगच्या प्रॅक्टिससाठी अजून काय केलं? पेपर वगैरे सोडवले का तुम्ही मेन्स? पेपर मी नाही सोडवले सर. फक्त मी काय करायची, जेव्हा मी एखादा सब्जेक्ट वाचायला घ्यायची ना, मला त्यातले पॉईंट्स काढायची खूप आधीपासून सवय. मग ते एखादा मी आता पॉईंट एखादा सेक्शन घेतला, एखादं प्रिझम्पशन घेतलं, तर मी ते व्यवस्थित लिहूनच काढायची. म्हणजे खास असे पेपर नाही सॉल्व्ह केले, पण मी लिहायची, म्हणजे क्वेश्चन आन्सर लिहायची मी. त्याचे बुलेट पॉइंट्स लिहायचे किंवा आन्सर्स लिहायचे अख्खे. नोट्स पण तुम्ही स्वतःच्या आशेने बनवले, पॉइंट्स बनवले होते आणि त्या पॉइंट्सच्या आधारावरच तुम्ही अभ्यास पण केला आणि आन्सर पण त्या पॉइंट्स प्रमाणेच तुम्ही लिहिलेला आहे. तर आपण डॉक्युमेंट्स बद्दल बोलू. म्हणजे बेसिकली फॉर्म भरताना ही केसची लिस्ट द्यावी लागते. ती केस लिस्ट देताना काही तुम्ही काळजी घेतला होता? काळजी म्हणजे काय, ज्या मी केसेस हँडल केल्या, माझ्या मेजर केसेस सिव्हिल आणि फॅमिली मधल्या होत्या, त्या व्यवस्थित काढल्या सगळ्या. ते बसली लिस्ट काढली पहिल्यांदा, CIS समोर घेतलं, त्याच्या स्टेजेस बघितल्या, कुठं आलेल्या आहेत, काय आहेत, कोण जजेस आहेत, त्यांची नावं व्यवस्थित मेन्शन केली, त्याचा पिरियड व्यवस्थित मेन्शन, मागच्या 3 वर्षातले द्यावे लागतात केसेस आपल्याला, त्याची व्यवस्थित CIS वगैरे समोर घेऊन त्याची लिस्ट बनवून ती लिस्ट प्रिपेअर केली. साधारणतः मला वाटतं मी 30 ते 32 केसेस दिल्या असतील तिकडे. 30 ते 32 आणि त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले? हो. अजून डॉक्युमेंट बद्दल काही महत्वाचं? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मला वाटतं आमची मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे अपार्ट फ्रॉम आपले जर ह्याचे आहेतच, म्हणजे 10वी-12वीचे सर्टिफिकेट्स किंवा आपले ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट्स असतील किंवा मार्कशीट्स असतील, अपार्ट फ्रॉम दॅट वेगळे म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स द्यावे लागतात. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे तर ते कुणाचे, आपण जेव्हा फॉर्म भरतो एक्झामचा, त्यामध्ये आपण 2 नावं मेन्शन केलेली असतात, तर त्याच लोकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आपल्याला तिथं द्यावे लागतात. आणि ते नंतर द्यावे लागतात. तेव्हा आपण फक्त नाव मेन्शन करतो, पण आपण देताना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला देतो. एक स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन द्यावं लागतं. त्याच्यानंतर अजून वेगळं म्हणजे IT रिटर्न्स, जे आपल्याला JMFC ला मॅन्डेटरी नाहीये. तर इकडं म्हणजे ते असं म्हणतात की असतील तर करा, पण जर असतील तर करावेच आपण. म्हणजे जे आता डीजेची तयारी करतायत किंवा सुरू करणार आहेत, त्यांनी IT रिटर्न्स मेंटेन करायला पाहिजे. मागच्या 3 वर्षाचे, म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरतोय तिथून मागच्या 3 वर्षाचे IT रिटर्न्स देखील फाईल करावे लागतात. मॅडम, तुमचा अनुभव आता 2016 पासून तर अगदी सिरियसली आहे, त्याच्या आधीचा तुझा अनुभव आहे. तर यातनं मला असं विचारायचं आहे की बऱ्याचशा चुका आपल्या लक्षात येतात किंवा असं वाटतं की हे केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे चुका काय करू नयेत आता कॅन्डिडेट्स, याबद्दल काय सांगणार तुम्ही? एक्झॅक्टली. इंटरव्ह्यूला जेव्हा आपण आत एंटर करतो इंटरव्ह्यू हॉलमध्ये, तिथूनच ह्या गोष्टीची सुरुवात होते. कारण एकतर आपण खूप पॅनिक झालेलो असतो आणि त्या पॅनिक झालेल्या अवस्थेमध्ये आपण नकळत बऱ्याच चुका करतो, जी माझी फॅमिली कोर्टला झाली होती. मी आत जात असताना मी परमिशनच मागितली नाही, डिरेक्टली मी आत गेले. म्हणजे आपल्या एक्झामच्या वेळेला? आपल्यानी दुसऱ्या एक्झामच्या 2023च्या. तर अशा वेळेला तुम्ही पॅनिक न होता काम माइंड ठेवणं फार गरजेचं आहे. जर तसं असेल तर तुमच्या म्हणजे प्रॉपर प्रोसिजर, म्हणजे आज जाताना परमिशन मागणे, गेल्यानंतर आज सगळ्या पॅनलला विश करणे आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना थँक्स म्हणून तिथं चेअरमध्ये बसणे, ही पहिली जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काही गोष्टी मिस होतात. काही जण काय करतात, आज जाताना परमिशन घेऊन जातात पण तिथं गेल्यावर त्यांना विश करायचं विसरून जातो आपण, किंवा पटकन जाऊन बसतो खुर्चीत. मग ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी तुमचं मन शांत पाहिजे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, हे इंटरव्ह्यूच्या बाबतीत झालं. आणि बाकी प्रिपरेशनच्या बाबतीत प्रश्न जे येतील समोरचे, पॅनलचे जे प्रश्न येतील ते आपण नीट ऐकून घ्यायला पाहिजे. काय काय जणांना कशी सवय असते, प्रश्न अजून आले नाहीत तोपर्यंत पटापट आन्सर चालू करायचे. 2 मिनिटं पॉज घेऊन शांतपणे विचार करून त्याचे आन्सर्स द्यायला पाहिजे. थोडक्यात गडबड. इंटरव्ह्यूच्या बाबतीत आणि हे बाकी मेन्स म्हणा, बाकीच्या प्रिपरेशनच्या बाबतीत असं काय चुका होतात? बाकीच्या प्रिपरेशनच्या बाबतीत एक तर बरेच जण म्हणजे जे नवीन केस लॉज आहेत तिथं अपडेटेड नसतात असं मला वाटतं. म्हणजे बरेच सुप्रीम कोर्टाचे छान छान जजमेंट्स येत असतात किंवा आपल्याहून बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट्स असू देत, हे जजमेंट्स इग्नोर केले जातात कधी. तर आपण काय करतो, फक्त ट्रॅडिशनल जे सब्जेक्ट आहेत, बेअरॅक्ट्स आहेत, चला ते वाचले, किंवा काही टेक्स्ट बुक्स आहेत ते वाचले, आउट ऑफ दॅट कोणी बघतच नाही असं होतं. पण अपार्ट फ्रॉम, म्हणजे हे तरी आहेच महत्वाचं, ट्रॅडिशनल तुमचं म्हणजे बेअरॅक्ट्स आहेत किंवा टेक्स्ट बुक्स आहेत हे तरी आहेच, पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला हे नवीन अपडेटेड जजमेंट्स, नवीन कॉन्स्टिट्यूशन बेंचचे जजमेंट्स हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि अजून अपार्ट फ्रॉम दॅट मी हे पण सांगेल की तुमचं सोशल ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे.
म्हणजे काय? सोशल म्हणजे सोसायटीमध्ये काय चाललंय ह्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढता येईल, हे लॉज का येतात, ह्याची गरज का वाटते, ह्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होतंय का, हे लॉज जे येतात नवीन, जेव्हा सोसायटीमध्ये काहीतरी गोष्टी घडतात तेव्हाच लॉज येतात. पण हे लॉज आल्यानंतर ते लॉज प्रॉपरली इम्प्लिमेंट केले गेले जातात का, किंवा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे तर तुमचे स्वतःचे ओपिनियन्स पाहिजेत. अशा वेळेलाच तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित आन्सर करू शकता असं वाटतं. अजून एक प्रश्न असा आहे इंग्लिशच्या बद्दल. तुम्ही तर आय थिंक ग्रॅज्युएशन तुमचं इंग्लिश लिटरेचर. इंग्लिशमध्येच झालेलं हो. होतं. पण इंग्लिशची कितपत तयारी केली पाहिजे, इंग्लिशची कितपत गरज आहे या एकूणच ज्युडिशियल एक्झामिनेशन पर्टिक्युलरली डीजे साठी? मला असं पर्सनली वाटतं, म्हणजे प्रत्येकाचे ओपिनियन्स यासाठी वेगळे असू शकतात, पण पर्सनली मला असं वाटतं की इंग्लिशला पर्याय नाही. मी स्वतः सुद्धा सर मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी. फक्त ग्रॅज्युएशन माझं जे झालेलं आहे ते इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट घेऊन झालेलं आहे. अदरवाईज माझा सगळा बेस खूप छोट्या गावातून आलेली आहे मी पण. म्हणजे सगळं शिक्षण जे आहे ते मराठी मीडियम मधून झालेलं आहे. पण आपण जर प्रयत्न केले, इंग्लिशचं वाचन ठेवलं, चांगले टाइम्स ऑफ इंडिया सारखे जर न्यूजपेपर वाचले, तर डेफिनेटली आपलं इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि मला वाटतं की डीजे सारख्या पोस्टला इंग्लिशला पर्याय नाही, म्हणजे तो एक्सक्यूज असू नये असं मला पर्सनली वाटतं. तुम्ही इंग्लिशसाठी वेगळी अशी तयारी काही केली नाही? नाही, तुमचं बेसिकच तयारी झाल्यामुळे? बेसिक तयारी झाली होती. म्हणजे मला इंग्लिश न्यूजपेपर वाचायची सवय आधीपासून होती. त्याचा मला जास्त फायदा झाला असं वाटते मला. न्यूजपेपर कोणता? टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया. तुम्ही बीए इंग्लिश जो झालेला होता तुमचा, त्याच्यावर काही विचारलं का तुम्हाला इंटरव्ह्यू? नाही, मला फक्त विचारलं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय वगैरे, पण त्याच्यावर स्पेसिफिक क्वेश्चन्स काही नाही आले. म्हणजे बीए इंग्लिश म्हणा किंवा अजून काही एज्युकेशनच्या बाबतीत, कॉलेज वगैरे वगैरे एज्युकेशनच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही, काही नाही आला मला. हे शक्यतो फक्त कामाशी रिलेटेड आणि तुमचं पर्सनल एवढ्याच ह्याच्यावर तुमचा इंटरव्ह्यू सीमित होता? हो, फक्त हॉबी म्हणजे एक्स्ट्रा विचारलं ते हॉबी विचारली फक्त. किती प्रश्न विचारले हॉबीवर? हॉबीवर मला फक्त विचारलं काय अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स वेदर यू आर हॅव्हिंग एनी हॉबी, इतकाच विचारला. आणि मी त्याचं उत्तर सांगितलं होतं टीचिंग, जी खरंच माझी हॉबी. बरं. टीचिंग सांगून सुद्धा तुम्हाला काही विचारलं नाही? नाही, मग विचारलं ते कसं मेंटेन करताय, मग मी ते सांगितलं मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पुण्यात न्यू लॉ कॉलेजला मी जाते. हो, सांगितलं. बरं. कोणता सब्जेक्ट शिकवता वगैरे विचारलं ना? हा, ते विचारलं ना कोणता सब्जेक्ट शिकवताय, मग मी सांगितलं फॅमिली लॉ शिकवते, ड्राफ्टिंग, प्लीडिंग, कन्व्हेन्सिंग शिकवते. तर या होत्या पद्मजा मॅडम. आता लवकरच ते जाऊन बसतील डायसवर ऍज अ डिस्ट्रिक्ट जज. आपण त्यांच्याशी बोललो, बऱ्याच गोष्टी त्यांनी सजेस्ट केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पेशन्स ठेवणं आणि कॉन्स्टंट अभ्यास करणं, फोकसली अभ्यास करणं. याला काहीच पर्याय नाही, कुठेही गेलो तरी याला पर्याय नाही. तर थँक्स मॅडम आल्याबद्दल आणि येणाऱ्या कॅन्डिडेट्सना छानपैकी मार्गदर्शन केल्याबद्दल परत एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच.